नमस्कार, भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी होणारी अक्षय तृतीया ही हिंदू कॅलेंडरमधील सर्वात शुभ तिथी मानली जाते। अक्षय तृतीयेला अख्खा तीज असेही म्हणतात। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान परशुराम, नरनारायण आणि हयग्रीव यांचा अवतार झाल्याचे मानले जाते। यावेळी अक्षय तृतीया 10 मे रोजी साजरी होणार आहे, कारण या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही उच्च राशींमध्ये स्थित आहेत। म्हणूनच या दिवशी सोने खरेदी करणे किंवा नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते। तसेच त्या अगोदर अक्षय तृतीयेच्या आधी घराबाहेर काही अशुभ वस्तूही बाहेर काढायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या जीवनात सुखसमृद्धीचे आगमन होईल। तर त्या वस्तू कोणत्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। अक्षय तृतीयेच्या आधी आपल्याला या वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत। तुटलेला झाडू। झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे। शास्त्रामध्ये झाडूबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत। अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात तुटलेला झाडू असेल तर घरातील आशीर्वाद संपतो। माता लक्ष्मीच्या उपासनेचे फळही मिळत नाही। त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात ठेवलेला तुटलेला झाडू बाहेर काढावा। यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात आशीर्वाद राहतात। वापरात नसलेले चपला, शूज। वापरात नसलेले जुने चपला, शूज घरात गरिबी आणतात। घरातील फाटलेल्या चपला किंवा तुटलेल्या चपलांमुळे माता लक्ष्मी परत जाते। म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात ठेवलेले फाटलेले, तुटलेले चप्पल आणि शूज बाहेर फेकून द्याव्यात। तुटलेली भांडी। घरातील तुटलेली भांडी कुटुंबात अशांतता निर्माण करतात। यामुळे लक्ष्मी वास करत नाही। याशिवाय तुटलेली भांडी देखील घरात नकारात्मकता आणतात। म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुटलेली भांडी घराबाहेर फेकून द्यावीत। घाणेरडे कपडे। धार्मिक मान्यतेनुसार माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते। घरातील स्वच्छतेमुळे माता लक्ष्मी आकर्षित होते। म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी घर स्वच्छ ठेवावे। घरामध्ये खरकटी भांडी, घाणेरडे आणि न धुतलेले कपडे ठेवू नका। यामुळे देवी मातेला राग येतो। सुकलेले झाडे। जर तुम्ही तुमच्या घरात रोपे लावली असतील तर ती झाडे सुकत असतील किंवा सुकली असतील तर त्यांना जमिनीखाली किंवा कचऱ्यात टाकून द्या किंवा नदी किंवा वाहत्या पाण्यात वाहून द्या, कारण कोरड्या झाडांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो। यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते। कोरड्या रोपाला घरापासून दूर ठेवल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि जीवनात प्रगती होते। म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी सुकलेली झाडे घराबाहेर फेकून द्या। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।